जन्मायुन्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे ते निसार्थक देहाचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता उच्चारलेला अभंग महान वैष्णव भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण भक्तवत्सल करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांच्या कवित्वाचं कौतुक करतात, ज्यांच्या कवित्वाचं कौतुक करतात, नवे नवे जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांच्यासाठी दळण सुद्धा दळायला बसतो। एवढंच काय, त्यांच्या घरची सगळी कामं करतो आणि त्यांच्यासोबत सुंदर सुंदर असे जात्यावरच्या ओव्या जो म्हणू लागतो असा पंढरीश पांडुरंग परमात्मा। आणि त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची लाडकी भक्त ज्यांना स्त्री संत असं म्हटलं जातं अशा असणाऱ्या थोर कवित्व ज्यांचं आहे संत जनाबाई यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग। आणि या 4 चरणाच्या अभंगामध्ये थोडेसे लक्ष द्या। 4 चरणाच्या अभंगामध्ये 2 चरणाचं सार्थक कसं आहे हे या अभंगामध्ये जनाबाई सांगतात। विठ्ठल विठ्ठल जनाबाई महाराज म्हणतात अभाव जन्माला आला तर जन्माला आलेल्या मनुष्याने काय करावं माहिती का, देहाचं सार्थक कशात आहे ते पाहावं। कारण आपण बाकीचं सगळं करतो सार्थक मात्र करत नाही, सार्थक करायचं आपलं राहून जातं। म्हणून जनाबाई म्हणतात अरे वेड्या हो, अरे मनुष्य देह सहजासहजी नाही भेटत, भेटलाय तर त्याचं सार्थक करा। आणि म्हणून जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक, देहाचं सार्थक करा कारण हा देह पुन्हा पुन्हा नाही। मग महाराज जनाबाई महाराजांना सर्वसामान्य जीवांनी म्हणावं, मग जनाबाई महाराज हो आम्ही सामान्य जीव आहे, आम्हाला नाही माहित या देहाचं सार्थक कसं करायचं, तुम्ही सांगा कसं करायचं। मग वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक, या वाचेने जो विठ्ठलाला भजतो त्याचं देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही। बरं असं का होत असं, वाचनी देवाचं नाव घेतो तर सार्थक का, कारण ऐसा नामाचा हा नामाचा महिमा आहे जे बोलण्याकरता शब्द सुद्धा नाहीत म्हणून सांगतात। मग जनाबाई म्हणतात या विश्वामध्ये या त्रिभुवनामध्ये जर तारक काय असेल एक मात्र भगवंताचं नाम आहे। ज्याला वाटलं आपल्या देहाचं सार्थक करावं त्याने भगवंताच्या नामाला धरावं। एवढंच या अभंगामध्ये महाराज सांगतात, जनाबाई महाराज सांगतात। अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी बघते दयाघन शंकर गुरु महाराज, 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 जय हो शंकर गुरु महाराज, दयाघन शंकर गुरु महाराज, दयाघन शंकर गुरु महाराज, जय जय शंकर हर हर जय जय शंकर हर हर शंकर शंकर शंभो तेजा कवि भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो हर हर शंकर जय जय शंकर हर महाराज विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे। तसं सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहित आहे, पण तरी कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य कशा निमित्त जमलो हे सांगून जावं। म्हणून आज या ठिकाणी
कैलासवासी विष्णू आबा जगताप म्हणजे सर्वांच्या परिचयाचे, सर्वांच्या हृदयस्थानी असणारे अण्णा, त्यांचा आज प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी जगताप परिवाराने सुंदर असं कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. असणारी त्यांची दोनही मुलं, त्यांची कन्या, नातवंड, संपूर्ण परिवार, सुना, लेकर बाळा आज एकत्र येऊन त्यांच्यासाठी करत आहेत. तसं पाहायला गेलं, काही लोक म्हणतात महाराज वर्षश्राद्ध केल्यानंतर गेलेला जीवात्मा परत येणार आहे का? का वर्षश्राद्ध गेलेल्या जीवात्म्याला परत आणण्या करताय काय? का गेलेला जीवात्मा परत यावा याच्याकरता वर्षश्राद्ध नसतं. गेलेल्या जीवात्म्याला परत आणण्याकरता वर्षश्राद्ध नाही, तर गेलेल्या जीवात्म्याला सद्गतीला लावण्याकरता वर्षश्राद्ध. आणि म्हणून असणारी त्यांची दोन मुलं आज या ठिकाणी एकत्र येऊन, महत्वाचं म्हणजे जो जीवात्मा गेला त्या जीवात्म्याच्या नावाने 5 महत्वाच्या गोष्टी होणं गरजेचं आहे. ज्ञानदान, धनदान, वस्त्रदान, अन्नदान आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे पिंडदान. या गोष्टी जर झाल्या तरच गेलेल्या जीवात्म्याला मोक्ष आहे. या सगळ्या गोष्टी सत्कर्माच्या, या जर केल्या तर गेलेला जीवात्मा कसाही असला तरी तो मोक्षाला जातो, त्याचा उद्धार होतो. म्हणून असणारे जगताप परिवार आज बघा, बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली. सांगू तुम्हाला, कलियुग आहे. या कलियुगामध्ये सकाळ पाहिलेला माणूस संध्याकाळपर्यंत आपल्याला आठवत नाही. 1 वर्षापूर्वी आपल्यातून गेलेला व्यक्ती आठवेल कसा? ऐका, तो व्यक्ती आठवणीत राहण्याकरता त्या व्यक्तीविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जर आपल्या अंतःकरणात असेल तर तो व्यक्ती जाऊन 1 वर्ष काही 10 वर्ष होऊ द्या, त्या व्यक्तीचा विसर पडत नाही कडे. म्हणून असणारे जगताप परिवार अण्णांसाठी एवढं सगळं करत आहेत. आज दारामध्ये हरिकीर्तन होतं, एवढं सुंदर नियोजन. दारामध्ये हरिकीर्तन होतं. सांगू तुम्हाला, दारामध्ये हरिकीर्तन व्हायला सुद्धा भाग्य लागतो. परिवाराच्या दारामध्ये कीर्तन होतंय, त्याला भाग्य लागतं. कारण भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. घरी भजन कीर्तन. भाग्यवंताच्या दारामध्ये हरिकीर्तन होतं, कोणाच्याही दारामध्ये हरिकीर्तन होत नाही. म्हणून आज जगताप परिवार भाग्यवान आहेत. या निमित्ताने असे ना, पण दारामध्ये हरिकीर्तन होत आहे. त्यांची दोनही मुलं त्यांच्या नावाने एवढं सगळं करतायत. खरं पाहायला गेलं, जन्माला आलेल्या मनुष्याने असं काहीतरी करावं की आपल्यासाठी
आपली आठवण शेजापाजाऱ्यांनी नातेवाईकांनी गावातली नाही काढू द्या, काही फरक पडत नाही, पण किमान आपल्या लेकरा बाळांनी तरी आपली आठवण काढावी, एवढं तरी माणसाने चांगलं जगावं. कारण इथं आल्यानंतर मरण सगळ्यालाच आहे हो. जन्माला आल्यानंतर आयुष्य असं जगायचं की आपण आत्मा रूपाने शिल्लक नाही राहणार, आपण शरीर रूपाने शिल्लक नाही राहणार, पण आपण आठवणी रूपानं नावा रूपानं शिल्लक मरण्याची सरे उत्तम चिवरे. उत्तम कीर्तीने आपल्याला मागं राहत आलं पाहिजे, कारण माणसानं मरावे परी कीर्ती रूपे उरावे. हे मनुष्याला कळत नाही. ऐका, आपण जेव्हा जन्माला आलो होतो तेव्हा आपण रडत होतो, सारी दुनिया आपल्यासाठी हसत होते. बघा आता इथं असणारी सर्व, आज जरी तुम्ही म्हातारे झाला बाबा, ती लहानपणी तुम्ही लहानच होता का नाही? लहानपणी तुम्ही तरुण होता. आता हे कळायला सुद्धा फार लागतं बरं का. हा सॉरी 4G लागते, नाही तर तुम्ही असायचं 2G आमचं व्हायचं फार पुढं, म्हणून कळून घ्या बरं का. आता ऐका, लहानपणी ते लहान लेकरू रडतंय का नाही, आणि आपण सगळे असतो का, लेकरू जन्माला आलं, बाळ जन्माला आलं. ऐका, आपण जेव्हा जन्माला आलो ना, आपण रडत होतो, सारी दुनिया हसत होते, पण जाताना असं काहीतरी करून जायचं की जग आपल्यासाठी रडेल आणि आपण हसत हसत जाईल. हो, आपण जगाला रडवून जायचं, आणि जो आपला दुश्मन असेल त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं पाहिजे. बस एवढी कामगिरी आपल्याला करायची, नावा रूपानं, आठवणी रूपानं, प्रेमा रूपानं राहायचंय. आणि म्हणून तर हा, अण्णांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी असणारे जगताप परिवार, त्यांची 2ही मुलं या ठिकाणी असणारे गुलाब विष्णू जगताप, गणेश विष्णू जगताप, आधी करून त्यांची कन्या सुवर्णा शहाजी लांडगे, आधी करून संपूर्ण परिवार आज एकत्र येऊन त्यांच्यासाठी एवढं सगळं करत आहे. जेवढं बोलेल तेवढं थोडंच आहे. आज अण्णांच्या नावाने दारामध्ये हरिकीर्तन होतंय, अन्नदान होतंय, आणि अन्नदानासारखं श्रेष्ठ दान या जगामध्ये दुसरं कुठलं सुद्धा नाही. काय काय आपल्यातले असे असतात, अ बाबा अण्णांच्या नावाने आम्ही अन्नदान करतोय, बसा ना जेवायला, ये लागलं का? म्हणतात म्हणून बाबा, अन्न आपल्याला अन्नासारखं श्रेष्ठ दान या जगामध्ये नाही. पण काही लोक आपल्यातले असे असतात जे काय म्हणतात, आम्हाला वर्ष श्राद्धाचं चालत नाही, कुशल डायरेक्ट इथंच नाही म्हणतो. पण माझं पण माझं रोखठोक बोलणं असतं, भले तुम्हाला पटो अथवा न पटो, आपण जर दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला खाल्लं नाही, मला लई बोलायची गरज नाही. अहो बाबा, आपण जर दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला खाल्लं नाही तर आपलं कोण खायचं, माहित असून सुद्धा आपण खात नाही. उलट इथलं सात्विक पवित्र अन्न आहे का माहित का, हरिनामाच्या वातावरणामध्ये शिजलं जातं. लोक लग्नातलं सोडत नाहीत, पण इथलं सोडून का माहित का, हे सात्विक आहे, पवित्र आहे, आणि जे हरिनामाच्या वातावरणामध्ये शिजलं जातं तो अन्न नसून तो प्रसाद होतो. आणि मग देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या
आज कीर्तनाला चांगला प्रसाद मामाचा आहे. दोन्ही पण यावे म्हणून म्हणलं बरं का, बाकी काही नाही. पण प्रसाद महाराज आणि मामा या ठिकाणी आहेत म्हणून, नाहीतर बघा काय सांगायचं बाबा, ह्यांनी पण काम दिलं पाहिजे. 3 कार्यक्रम बंदच नाही हो. काय काय तर असं वाटायला लागले नकोच हे, असं नाही म्हणणार. नाही म्हणणार असं, कसं का असं ना, पण बरोबर आहे नाही का. देवाचा प्रसाद ग्रहण करता आला पाहिजे. प्रसाद आहे इथला, का माहिती का, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितले प्रसादे सर्व दुःखाना. इथला प्रसाद ग्रहण करता आला पाहिजे. आणि हे अन्नदान का करायचं, कारण देवाच्या नावाने देवाच्या लेकरांना द्यायचंय. परंतु या आलेल्या लोकांपैकी एखादा जीवात्मा हा पुण्यवान असतो, आणि त्या पुण्यवान जीवात्म्याच्या मुखामध्ये जर गेलेल्या जीवात्म्याचं अन्न गेलेल्या जीवात्म्याच्या नावाचं अन्न जर त्या पुण्यवान जीवात्म्याने खाल्लं, सगळेच म्हणत नाही एक जीवात्मा पुण्यवान असतो, आणि त्या पुण्यवान जीवात्म्याच्या मुखामध्ये गेलं तर गेलेला जीवात्मा कसाही असला तरी तो मोक्षाला जातो आणि त्याचा उद्धारच होतो. म्हणून आलेले सगळ्यांनी भोजन करायचं असतं. बरं, म्हणून आज या ठिकाणी असणारे संपूर्ण जगताप परिवार एवढं सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी सुंदर असे सर्व टाळकरी आहेत. सुंदर असे आपले गायनाचार्य प्रसाद दादा या ठिकाणी, मामा या ठिकाणी आहेत, आमच्या सिद्धिदाई आहेत, बाबा आहेत, संपूर्ण टाळकरी मावशी या ठिकाणी आहेत, सुंदर असे विनकरी बाबा आहेत, चोपदार मावशी या ठिकाणी आहेत. बरं झालं, कीर्तनकाराला शोभेल असे चोपदार सुद्धा आहेत. आणि या संपूर्ण कार्यक्रमाला आपल्या सर्वांना उत्तम पद्धतीने गोड अशी साथ देत आहेत एकुलते एक आपले मृदुंग वादक आदित्य महाराज. सोमनाथ महाराज. सोमनाथ महाराज, अरे वा, म्हणजे वडील तिकडे उभाच आहेत का. कुंभार महाराज या ठिकाणी आहेत. आणि खरं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे बघून वाटत नाही आम्ही तिकडे होतो का नाही. आवाज ऐकू येत होता म्हणलं जरा असंच दिसतंय बाबा. इथं येऊन बघितलं तर एवढं वाजवणं सोपं नाही बाबा. हे वाजवायला किती लागतं ना हे वाजवणाऱ्याच माहित आहे. आपण बोलून सुद्धा जमत नाही. म्हणून सुंदर अशी मृदुंगाची साथ करणारे दादा या ठिकाणी आहेत. नंतर या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करतायत सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी आहे. जाकीर माईक सिस्टीम, सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार. कारण दररोज 3 कार्यक्रम आहेत बाबा, आणि त्याच्यामुळे माझा घसा जरा थोडासा खराब आहे. पण सिस्टीमने एवढा जाणून येत नाही जाणून येत. फार सुंदर सिस्टीम आहे. आणि मी आवराजून कुणाचं कौतुक करो अथवा न करो, पण सिस्टीम आल्या दादाचं मी लय कौतुक करते बरं का. मला तोंड भरून कौतुक करायची सवय आहे. कारण त्यांनी कष्ट घेतले हो त्याच्यासाठी. काय लोक म्हणतात त्याला काय कष्ट, हे असं करायचं झालं नाही बाबा, तसं करून जमत नाही. त्याला सुद्धा फार मेहनत आहे. हे जे एक आहे ना, यांनी सगळं का उभा केलंय, आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता. ते स्वतःच्या सिस्टीमची पर्वा करत नाही. कारण हे एक जर जळलं म्हणजे जळून बरं, मी तसं म्हणत नाही, पण एक जर जळलं 10-12 हजाराचं नुकसान आहे. पण फक्त आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता ते कशाची पर्वा करत नाहीत. म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार. मला सवयच आहे कौतुक करायची.
खरं सांगू कसं बसायचे कारण होते बाबा. परवा दिवशीच विचारायची मी परीक्षा देऊन आले, काहीच कारण नव्हतं. पण सांगायला गेलं दत्त जयंतीचे 3 कार्यक्रम, दत्त जयंतीचे 3 कार्यक्रम. तिसऱ्या कार्यक्रमाला सिस्टीम सुंदरच होती, एकच नंबर होती, पण काय सांगायचं लाईटच नव्हती. सिस्टीम आल्या जात आणि जनरेटर आणलं नाही. ते म्हणलं हे लागतंय आम्हाला. मग माझे बाबा काय म्हणले परीक्षा देऊन आलोय आम्ही, आता 3 कीर्तन, तिसरा कार्यक्रम आहे, मी पैसे देतो पण जनरेटर आणा. हे म्हणलं मी नाही जाणार, आता तुमची सांगायची काय. हो म्हणलं आता काही खरं नाही, पण म्हणलं मला देवावर विश्वास आहे, मी करते. झालं असं, एवढी माणसं बाबा, ती माणसं गप्पच बसना, किलीबिली 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 किलीबिली. मग आता माझा आवाज तर त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे का नाही. मग मला 2च्या पण डबल ओरडावं लागलं. ते जे बिना माईकचं ओरडलं का नाही, ते आता माईकला सुद्धा ताप द्यायला लागले. म्हणून लोकांना वाटतं सोपं आहे, सोपं नाही बाबा हे सुद्धा. आणि म्हणून या ठिकाणी फार गोड सिस्टीम आहे बरं का. रात्री आम्हाला गुलाबजाम होतं, पण आता बालुशाही आहे. किती कौतुक केलं तरी कमीच आहे. फार गोड सिस्टीम या ठिकाणी आहे. YouTube चॅनल वाले पण आहेत का? भक्ती जिव्हाळा, वा सुंदर असं या ठिकाणी दादा YouTube चॅनल वाले दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार. नाही त्यांचं मग असं फिरवायचं चालू होतं ना, मी म्हणले पक्क ट्रेन माणूस दिसते, अनुभव आहे. आणि आता YouTube चॅनल वालेच आहेत म्हटल्यानंतर काही विशेष नाही, पण त्यांचे आभार. या ठिकाणी असणारे सर्व माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने मोठी असणारी सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी सांगायला गेलं तर बघा सर्वांचा विशेष आभार तर आहेत. ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योगाला आमचे प्रसाद दादा, फार जीव फार प्रेम त्यांचं. त्यांनी सांगितलं ताई या ठिकाणी कीर्तन सेवा करावीच लागते. तसं पाहायला गेलं तर काल कार्यक्रम फार नियोजन मोठं होतं, त्यामुळं कालच्या दिवसात मी थोडा तरी बरा केलाय. मला बोलता सुद्धा येत नव्हतं, पण थोडीशी गहाळ मी पडले, कारण कालचा प्रवास मोठा झाल्यामुळं सकाळनं गोळ्या औषधं घ्यायचे राहिले, त्याच्यामुळे आहे असं झाला. परत घसा बसला. पण असो सुंदर सिस्टीम आहे, त्यामुळे जाणून येत नाही. काय पण म्हणा दादा बरं का, तुम्ही कुणाची साथ मिळो किंवा न मिळो, तुमची साथ मिळाली मला. मला आभार, खरंच विशेष आभार मानव वाटतं. माझी सध्या कंडिशन सुद्धा नाही की मी तोंडातून घशातून आवाज काढावा बरं का, पण एवढी सुंदर सिस्टीम आहे. सिस्टीम केली तशी मला खरंच कौतुक वाटतो. आणि रात्री सुद्धा मी एवढं कौतुक केलं, मला बोलता येत नव्हतं, पण तरी सुद्धा एवढी सुंदर सिस्टीम दिली. मी एवढं कौतुक केलं. त्यांनी कीर्तन झालं, माझी भेट घेतली. तुम्ही पण माझी भेट घ्या. कीर्तन झालं, त्यांनी माझी भेट घेतली. महाराज घसा बसून सुद्धा तुम्ही माझ्या सिस्टीमचं एवढं कौतुक केलं, माझ्याकडनं 5000 रुपये बक्षीस तुम्हाला. दादा खरं सांगते, मी त्यांच्यापेक्षा तर तुमचं डबलच कौतुक केलंय, आणि त्यांच्यापेक्षा जरा तुम्ही डबलच दिसते. दादा पाकिटाची पण गरज नाही, फक्त तुम्ही येऊन भेटता तिथं म्हणजे झालं. एवढा विश्वास आहे का? बरं आहे मग चला. पण सुंदर अशी सिस्टीम आहे, करावं तेवढं कौतुक कमी आहे. फार वेळ आपल्याकडे नाही, पण कमी वेळेमध्ये जास्तीचं गोड आपल्याला चिंतन ऐकायचंय. म्हणून चिंतनाकडे वळूयात. विठ्ठल विठ्ठल जनाबाई महाराज फार गोड सांगतात. काय जन्मा येऊन या देख करा देहाचं सार्थक करता आलं पाहिजे बाबा. का माहित का, देहाचं सार्थक करायला फार लागत नाही. एक भगवंताचं नाम काफी आहे सगळ्यासाठी, पण आपण भगवंताचं नाम घेत नाही. सगळ्यातनं तारून येतं, सार्थक करतं. सांगू तुम्हाला, आता येऊ लोक उभा राहिला ना, तुम्ही जन्माचं सार्थक करताय हो. गळ्यामध्ये टाळ पडणं म्हणजे जन्माचं सार्थक आहे, कारण गळ्यामध्ये टाळ कुणाच्याही पडत नाही. माझ्या गुरुवर्यांनी मला फार गोड वाक्य सांगितलं होतं. ताई महाराज, एखादी डिग्री सहज मिळवू शकतो आपण, एखादं पद सहज मिळवू शकतो आपण, पण कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला 10 जन्म पुण्यवान जीवात्म्याचे घ्यावे लागतात, तेव्हा एकदा गळ्यामध्ये टाळ पडतो. म्हणून तुमचं भाग्य आहे, तुमचा जन्म सार्थक झाला म्हणून तुमच्या गळ्यामध्ये टाळ आला बरं का. टाळ करायला कोणी सामान्य समजायचं नाही, कारण जर कीर्तन सांगणारे तुकोबराय असतील तर कीर्तनामध्ये टाळ वाजवणारे तुकोबऱ्यांचे 14 टाळकरी त्यांचे शिष्य म्हणजे हे टाळकरी आहे बरं का, त्या रूपाने. म्हणून टाळकरीमध्ये पण सामान्य नाही, तुम्ही सार्थक करता देहाचं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. आपल्याला देहाचं सार्थक करायचं
आहे, पण तुम्ही आम्ही सार्थक करत नाही. जन्म मिळाला पण जन्म वाया घालवतो. एकतर हा जन्म सहज भेटत नाही का? एक एक योनी कोटी कोटी फिरा मग लागे बारा मनुष्याचा. कारण पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. नरदेही येऊनी हानी केली. कारण जन्मातेचे मूळ पाहिले शोधोनी दुःखाशी कारण. सहजासहजी जन्म हा भेटत नाही. आणि जर भेटला तर कसा भेटतो? भाड्यावर भेटतो. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. और जब तुझको आवाज़ देगी, जब तुझको आवाज़ देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का, कारण जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. एक ना एक दिवस आपल्याला सोडावं लागणार आहे, जावं लागणार आहे. एकतर भेटत नाही तर, कारण इथं कसं आहे माहिती का? भेटला तर टिकत नाही. कारण नाशिवंत देह आयुष्य खातो काळ. कारण हा देह आपला देह हे येथे मनुष्याचे काय आहे, इथे मनुष्याचे काय आहे? आपल्याला नुसतं असं फिरावं लागणार आहे म्हणून सांगतात. याच्यामध्ये सार्थक कधी करायचं? सार्थक नाही केलं, फिरावं लागणार आहे फिरत फिरत. कारण मग कसं उपजते नाशे. महाराज ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उपजते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसा घड्याळाचा काटा फिरत राहतो का नाही, तसं माणसाला सुद्धा फिरावं लागणार आहे. बघा आता थोडंसं बारकाईने लक्ष द्या. जेव्हा घड्याळ नव्हतं ना, तेव्हा ज्ञानोबरांनी घड्याळाचा उल्लेख केलाय ज्ञानेश्वरी मध्ये. तेव्हा घड्याळाचा उल्लेख ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी मध्ये केला. जर आपण ज्ञानेश्वरी वाचली असती माय, तर घड्याळाचा शोध आपण लावला असता. पण आपण ज्ञानेश्वरी वाचली, सगळ्याच्या घरात ग्रंथ आहे, पण ग्रंथ ग्रंथीत घालून घरामध्ये पूजायला तेवढे ठेवले. वाचायला एक वाचा, एक तरी दररोज ओवी वाचू शकतो का नाही? एक तरी ओवी अनुभवावी. पण नाही, आपल्याला वाचायला वेळ नाही. कसं देहाचं सार्थक करणार आहे आपण? वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. पण करता आलं तो सार्थक आपल्याला
नाही करता आलं का माहिती का? आपली अवस्था कोणासारखी झाली माहिती का? देहाचं सार्थक करत नाही आपण. याचा अर्थ आपली अवस्था कोणासारखी झाली? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय माणसाची अवस्था मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी पटपट उत्तर द्यायचं. इथं शेतकरी आहे का तुम्ही? शेतकरी आता दिसताय तसं म्हणून विचार द्या. शेतकरी म्हटल्यानंतर एक 4-2 गाई गुरं तरी दुधापुरती तरी पाळलीत का तुम्ही? पाळलीत ना? हा म्हणा. मी काय दूध मागायला लागली तुम्हाला? गाय गुरं आपण पाळलेलं असतात बघा, बरोबर. दुधापुरती तरी पाळलेलं असतं. आपल्याकडे गाय आहे, म्हैस आहे, काही असू द्या. तर आपल्या सगळ्याला माहित असतं त्या गाईला, त्या म्हशीला आयुष्यभर एक प्राणी चिटकून राहिलेला असतो. त्याला काय म्हणतात? माहिती आहे चांगला? हा, गोचिड, बरोबर. आयुष्यभर गाईला चिटकून राहतो. ज्ञानोबराय फार गोड ओवीमध्ये वर्णन करतात की आयुष्यभर त्या गाईला चिटकून राहतो, पण त्याला दूध पिता येत. ते काय पित? रक्तच पित. कारण त्याला सार्थक करायचं माहीत नसतं. कारण हे पा दूध पवित्र आणि बासिते त्वचेच्या पदरा आड ते आवेरुनी गोचिड चिटकूनच आहे. हा, चिटकूनच आहे. कुठं? गाईच्या शरीराला चिटकून आहे, पण त्याला दूध पिता येतं का हो? रक्त पितय. तशी तुमची आमची अवस्था झाली. मी नाही म्हणत, ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायातील काहीतरी 58 आणि 57वी ओवी आहे. घरी गेल्यानंतर त्या निमित्तानं तर ज्ञानेश्वरी उघड चाल. ही 57वी आहे. 58वी ओवी तुम्ही घरी गेल्यावर बघा. 58व्या ओवीत सुद्धा उदाहरण देतात ज्ञानोबराय. उदाहरण देत म्हणतात की पहिलं उदाहरण दिलं कुणाचं? गोचड्याचं. दुसरं उदाहरण देतात बेडकाचं. बेडूक माहिती आहे? बेडूक आयुष्यभर कमळाच्या खाली बसून राहतो. आयुष्यभर कमळाच्या खाली बसून राहतं, पण त्याला कमळाच्या आतला परागकण खाता येत नाही. कमळाच्या खालचं गाळ खातं. ते गाळ हे मी नाही म्हणत, ज्ञानोबराय म्हणते. बरं, घरी गेल्यानंतर 9 वाक्य काढायचा, 58वी 57वी ओवी काढायची आणि बघायचं. तुमची तुम्ही बघायचं, ते तुमचं काम आहे. बाबा का माहिती का हे सगळं? आपण असं करतो. आपली अवस्था त्याच्यासारखी ज्ञानोबरांनी का म्हणावं? कारण आपल्याला देहाचं सार्थक कसं करावं हे कळत नाही. आम्ही वाया घालवतो आयुष्य. आम्हाला काय करावं, कसं करावं हे समजत नाही हो. आलेला दिवस, आलेल्या हिशोबात आम्ही घालवतो. अरे पण कधीतरी विचार करा, देवाने पाठवलंय कशा करता? आम्ही करतोय काय? देहाचं सार्थक कसं करावं कधीतरी विचार करा. माणूस मात्र याचा विचार करत नाही. आता इथं बसणारी एवढी माणसं आहेत, देहाचं सार्थक करायचं. पण ऐका, इथं बसणारी माणसं, इथं असणारी सर्व माणसं, कुणाचं 70 वय आहे, कुणाचं 60 आहे, कुणाचं 62 आहे, कुणाचं 75 आहे, कुणाचं 50 आहे, कुणाचं 55 आहे, कुणाचं 25 आहे, कुणाचं 30 आहे, कुणाचं 18 आहे, कुणाचं 19 आहे, कुणाचं काही असेल ते असेल. कारण तोंडावनं वय सांगा येत नाही, कारण आता लय काय काय आले. त्याच्यामुळे वय ओळखू येत नाही. त्याच्यामुळे बाबा तुमचं काय वय असेल ते तुम्हाला माहित असतं, बरोबर. तुमचं काही वय असेल बाबा, मनात धरा. मी 75 वर्षाचा आहे, मी 25 वर्षाचा आहे, मी 30 वर्षाचा आहे, मी 52 वर्षाचा आहे, मी 58 वर्षाचा आहे, मी 43 वर्षाचा आहे. जे काही तुमचं वय असेल, आता तुम्ही ते लक्षात ठेवायचं. आता लक्षात ठेवलं ना की आता स्वतःच्या मनाला विचारायचं की बाबा गेले 25 वर्ष काय केलं, गेले 58 वर्ष काय केलं, गेले 45 वर्ष काय केलं, गेले 18 वर्ष काय केलं. विचारा स्वतःला. गेले 72 वर्ष काय केलं, गेले 64 वर्ष काय केलं, गेले 50 वर्ष काय केलं. जरा विचारा स्वतःला. अरे देहाचं सार्थक करावं असं काय केलं का? दान धर्म केलं का? पुण्याची मार्ग वापरलीत का? देव धर्म केलेत का? आपली माणसं जपली का? काय केलं? नसेल काय केलं तर ऐका, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे. विसरा आता मागचं. मागं नाही काही तुम्ही केलं नाही. 50 वर्षात तुम्हाला काही करता आलं, आता 50 वर्षात नाही करता आलं, 25 वर्षात नाही करता आलं, अरे 30 वर्षात नाही करता आलं, पण येणाऱ्या काळात असं काहीतरी करून जा की लोकांच्या मनामनात आपली छबी राहिली पाहिजे. भले येणारा काळ 5 वर्षाचा असू द्या, पण 5 वर्षात असं करायचं जे 50 वर्षात आपण करू शकलो नाही. कारण देहाचं सार्थक. कारण बघा, उद्याचा दिवस कुणी पाहिलेला नाही. आतापासून सुरुवात करा. विसरून जा मागचं लक्षात नका आणू, पण आतापासून सुरुवात करा. कारण वेळ किती आपल्याला माहित नाही. कल करे सो आज, आज करे सो
नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश वाया घालू नका, कारण म्हणून आपण नाश करतो, आपल्याला सार्थक करायचं कळत नाही, म्हणून तर उपदेश करावा लागतो साधू संतांना. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश, कारण नाश आयुष्याचा केला, वाया घालवलं तर सगळं वाया जाईल, सगळं वाया जाईल. नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. मागतो उपासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया, हो नाहीतरी गेला जन्म आपली अवस्था कशी झाली माहिती का, आपल्याला देहाचं महत्व नाही कळलं. आपण देह हा हिरा आहे पण दगड म्हणून विकत बसलोय. आपली अवस्था कोणासारखी झाली माहिती का, ऐका. एक व्यक्ती राजा आपले सगळे सैनिक घेऊन जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर फार अंतरावरती दूरमध्ये आत गेल्यानंतर थकवा आला त्याला, मागे वळून पाहतो तर सैनिक त्याचे कोण दिसेनाच. त्याला फार भूक लागली होती. त्याने विचार केला, राज्यात जास्त माझं काही खरं नाही, म्हणे फार भूक लागली आहे, आता घोडा चालवायची सुद्धा अवस्था नाही, थोडं अजून पुढे जाऊया, पोटा पाण्यास काहीतरी बघू. अंधार पण पडला होता, म्हणून कसा बसा जंगलामध्ये आतमध्ये शिरला. आतमध्ये गेले, एकटंच घर त्याला दिसलं. एकच घर होतं. त्या घरी गेला. घरी गेल्यानंतर दारामध्ये एक मावशी उभा होती. राजाने ओळख काही सांगितली नाही, दारात उभा आहे, पुढचं बोलणार आहे. तो पण फक्त एकच मावशीला म्हणे, मावशी मी फार दूरवरून आलोय हो, फार थकलोय, मला फार भूक लागली, काही पण करा पण जेवायला द्या गड्या. त्या मावशीने लगेच असं पदर खोचला आणि ती काय म्हणले, बाबा माझ्या दारात आलाय तुम्ही, तुम्हाला मी उपाशी लावेल का. म्हणे चला तुम्हाला जेवायला देते, गरम गरम, नुसती भाजीच करायची राहिली, भाकरी करून ठेवले, गरम गरम लगे लगे देते. बघा राजाला ना मला वाटलं, मावशीनं विचारलं नाही कोण आहे, कुठला आहे, कुठून आला, काय, एवढ्या जंगलात एकटं घर आहे. बरं तिच्या मनात हे पाहिजे होतं, चोर बीर असला तर जेवण मागतोय, घरात नेलं आणि मारून टाकलं, सगळं सोनं नेलं, काही कशाचीच भीती नाही म्हणे बाईला. आणि विचारलं नाही आपल्याला, म्हणे एवढी बिनधास्त, म्हणे कसं काय, तिने हे कसं काय करायला लागली. म्हणे या दादा आतमध्ये बसायला दिलं. बाबा बसल्यानंतर पान वगैरे जेवायला वाढलं, मस्तपैकी अगदी जेवणाची सुंदर उत्तम सोय केली. जेवण वाढल्यानंतर ते म्हणे दादा ते राजा म्हटला, म्हणे माय तुमच्या घरात पुरुष वगैरे कोण, म्हणे आहेत ना, बाहेर कामाला गेले, येतील लगेच, आता थोडीशी विक्री राहिली ती येतील. एवढं मनोस्तवर त्या तिचा मालक सुद्धा आला. आता मालक आल्यानंतर बघा त्या राजाने विचारलं, आता ओळख सांगितली नव्हती, राजाने विचारलं, दादा तुमच्या बायकोनी मला घरामध्ये घेतलं, मला जेवायला वाढलं, मी जेवायला बसलो, पण त्यांनी विचारलं नाही मी कोण आहे, कुठला आहे. अहो विचारपूस तरी करायची, डायरेक्ट मला जेवायला दिलं. तेव्हा तो नवरा, तिचा नवरा, त्या स्त्रीचा नवरा हसला आणि त्याने काय म्हणावं माहिती का, म्हणे आम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहे, आम्हाला माहित नाही तुम्ही कुठून आला, तुम्ही कुठल्या उद्देशाने आला, आम्हाला नाही माहित काय, पण आमच्या दारात तुम्ही भुकेने व्याकुळ झाला. एखादा माणूस जेव्हा तळमळी म्हणतो मला भूक लागली, मला काहीतरी द्या, तेव्हा त्याचं अंतःकरण बघायचं असतं, त्याला विचारायचं नसतं काय पाहिजे, हे भूक लागली ना त्याला, आमची सवय आहे म्हणे, मला माहित नाही तुम्ही कोण आहे, पण आमची सवय आहे की आमच्या दारात आलेला माणूस आम्ही कधी उपाशी लावत नाही लावत म्हणे. तुम्ही आलात आमच्या दारात तर तुम्हाला आम्ही देणार, हे आमचं शास्त्र आहे, आमचा नियम आहे.
म्हणून तुम्ही सगळ्याला दान धर्म करता. हो म्हणे सगळ्याला दान धर्म करता तर मग तुमची गरिबी दान धर्म करून काही राहील का? तो व्यक्ती हसला आणि बाबा देवाच्या दयेने लोकांना द्यावं एवढं आहे आमच्याकडं, एवढं आहे. कारण आम्ही परिस्थितीने गरीब आहे मान्य आम्हाला, पण आम्ही मनानं श्रीमंत आहे. देव पैशाची श्रीमंती बघत नाही, देव मनाची श्रीमंती बघतो. म्हणून माणसानं मनानं श्रीमंत राहावं, धनानं असलं काय नसलं काय. पण आजकाल जगामध्ये धनच महत्वाचं झालं बर का. पण मनाचा मोठेपणा सुद्धा त्यासोबत असला पाहिजे. देव ते पाहतो. म्हणे देवाने भरपूर दिलंय, कारण देवाचं आपल्याला माहित आहे, देने वाला जब भी देता देता छप्पड फाडके. पण कधी देतो माहित का? आपण जर एका हाताने दिलं तर देव दोन हाताने परत करतो, दोन हाताने परत करतो. पण आपल्याला एका हाताने देता आलं पाहिजे का नाही? पण आपण एका हाताने सुद्धा देत नाही. आता ऐका, देने वाला जब भी देता देता छप्पड फाडके. आपल्याला एवढंच माहित आहे, पुढचं नाही माहित. जर देवानं देऊन परत मला एवढं भेटलंय, काय कुणाला द्यायचंय, काय दान धर्म करायचंय, काय अन्नदान करायचंय, काय कीर्तन ठेवायचंय, काही गरज नाही म्हटलं की देनेवाला जब भी देता देता छप्पड फाडके मान्य आहे. पण त्या गोष्टीचा जर आपल्याला किंमत नसेल तर वही देनेवाला जब वापस लेता ना तो लेता चमडी उधाडके. देवाची नियती आहे बरं. म्हणून माणसानं देण्याची दानत ठेवावी. ती बाई म्हणे, ओ दादा काळजी करू नका, तुम्ही गरीबाच्या घरी आलेला आहात, पण मनाने श्रीमंत असणाऱ्या माणसाच्या घरी आलेले आहेत. का पोटभर कोणी का असे ना तुम्ही निवांत जा, आम्ही तुम्हाला विचारणार सुद्धा नाही तुम्ही कुठलं आहे काय. भरपूर पोटभर जेवण केलं हो. आणि राजा निघून गेला. आणि राजा गेले सकाळ त्याला आठवण झाली की रात्री त्यांच्यामुळे आपलं पोट भरलं होतं आणि त्यांच्यामुळे आपली तब्येत आता व्यवस्थित आहे. मग त्या घरी जायचं. सगळी मोठी सैना घेतली राजानं आणि घोड्यावरती स्वार होऊन गेला त्यांच्या दारात. एवढी मोठी सैना आपल्या दारात कशी आली म्हणून दोघेही बाहेर येऊन पाहतात. तर राजा आल्यानंतर म्हणे, ओळखलं का माय? हो ना म्हणे, तुम्ही रात्री आला होता. हा, माझं सांगायचं राहिलं, पण तुम्ही माझे उपकार केले म्हणून त्या उपकाराची परतफेड मला करायची. तुम्ही मला काय दिलं? पोटभर जेवण दिलं. अहो माझं पोट तुम्ही भरवलं, माझं पोट भागवलं, माझी भूक भागवली, म्हणून माझ्यासाठी एवढं केलं ना. माझ्या गरजेला तुम्ही धावून आला म्हणून मला तुम्हाला काहीतरी द्यावं वाटते. फक्त नाही म्हणू नका, फक्त नाही म्हणू नका. मी लय देऊ शकत नाही कारण माझ्याही मर्यादा आहेत, परंतु तुमचं उदरनिर्वाह होईल एवढंच मी देणार आहे. म्हणे ठीक आहे चालते. तर राजाने अख्खी बाग, त्यांना त्याची जी बाग होती ही बाग देऊन टाकली. प्रेमापोटी त्यांनी ही बाग घेतली. आता घेतल्यानंतर झालं असं की राजा निघून गेला, त्या राज्याकडे गेला. आता काम चालू झालं ह्या दोघांचं. आता काम चालू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा ते घर जे होतं, जंगलामध्ये घर जो होतं, त्या व्यक्तीचा व्यापार काय असायचा माहिती का? लाकडं जाळायचा आणि कोळसं करायचा. काय व्यापार होता? लाकडं जाळून कोळसं करायचं आणि ते कोळसं विकायचा बरं का. आणि त्याचं तेच काम. आता तर राजाने बाग दिली को, तो म्हटला बघा एकदा जेवायला दिलं तर एक बाग भेटली. आपण जर सारखं हे केलं तर आपल्याला काय काय भेटेल. म्हणून त्याने ठरवलं आता दान धर्म करा, आता ढिलं पडायचं नाही. पण एक चुकलं बरं का, त्याला कळलं नाही, महत्व कळलं नाही. कारण राजाने त्याला जी बाग दिली होती ती होती चंदनाच्या झाडाची बाग. कशाची? चंदनाच्या झाडाची बाग. त्याने चंदनाच्या झाडाची लाकडं आणली, त्याचा कोळसा केला आणि नेऊन विकला. काय तिथंच पडलं का नाही? काय उपयोग झाला? आता कोळसा करून तो विकायचा, दररोज विकायचं. झालं एक दिवशी पावसाने थंडीनं लाकडं ओलीगार, धुक्याने ओलीगार पडली होती, त्याचा जाळ पण होईना. मग त्याने काय केलं, एक दिवशी तशीच लाकडं घेतली आणि विकायला गेला. म्हणला 400-200 रुपये भेटले तरी बास झालं आपल्याला. म्हणून ती लाकडं विकायला गेल्यानंतर तिथल्या लाकूड विकायला सांगितलं, बाबा तुला हे लाकूड कुठून मिळालं? म्हणे आमची बाग आहे या लाकडाची. हो का, काय सांगता? म्हणे हा, पण दररोज तर तुम्ही कोळशाचा व्यापार करता. हो म्हणे, पण याची बाग आहे आमच्याकडे. असं मला माहित आहे का हा लाकूड कशाचं आहे? म्हणे नाही माहित. अहो हे चंदनाचं लाकूड आहे, चंदनाचं. मग असलं तर असलं. अहो पण याने पैसे मिळतात. कसं काय पैसे? पैसे अहो तुम्ही जे कोळशामध्ये पैसे काढता का नाही, मी काय कोळशाचा व्यापार करत नाही त्यामुळे मला माहित नाही त्याचं किती उदाहरण काय ते. पण
कोळशाचे जे तुम्ही पैसे मिळवता त्याच्या 5 पट 10 पट पैसे तुम्हाला इथे मिळतील. त्या नुसतं लाकडं विकली तर 10 पट म्हणे. काय म्हणता अहो खरं तर काय म्हणे. परत त्यांनी माथा फोडून घेतला, माथ्यावर डोक्यावर हाणून घेतलं. का अरे म्हणे अर्धी बाग कोळशावारी घालवली. एका लाकडाचे एवढं पैसे आहेत, अर्धी बाग कोळशावारी घालवली. त्याचं जर नुसती लाकडं विकली असती आतापर्यंत कसलं मोठं श्रीमंत झालो असतो. तसं तुमचं आमचं झालंय. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम बाळा उत्तम गती, उत्तम बाळा उत्तम गती. देव म्हणता देवची होती, देव म्हणता देवची होती. तरी काची हाती. परंतु ते आपल्याला कळलं पाहिजे ना. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, 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 शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकलियावर मेरा पडे, चुकलियावर मेरा पडे, चुकलियावर मेरा एक मनुष्य जन्म व्हावा. आता मला वाटतं ह्या लाईनला सगळे प्रमाण देणारीच आहे ती गाड्या बरं का. पण कसं आहे आपल्याला प्रमाणावारी काही कीर्तन नाही करायचं म्हणून उरकत घेते बरं मी. पण ऐका तसं तुमचं आमचं झालंय. चंदन आहे हो चंदन, पण याचा पाक कोळसा केला. पाक याचा काय केला? कोळसा. कोळसा फार अवघड आहे. कोळसा नाही करायचं आपल्याला याचं. ऐका म्हणून आतापर्यंत जे काही केलं विसरून जा. आतापासून तरी सुधराव. कारण त्या व्यक्तीनं काय केलं माहिती का, अर्धी बागाचा कोळसा झाला होता, पण याने विचार केला कोळसा झालाय पण आता चूक नाही करायची, आता सोनं करायचं. म्हणून राहिलेला चंदन विकला, घर बांधलं, बायकोसाठी दाग दागिने तोळं, 1.5 तोळं, 3 तोळं, 2 तोळं, जेवढं म्हणजे घे दान धर्म करायचंय. आता कमी करायचं नाही. आता काय पाहिजे तू घे. कारण आता खरं कसं सार्थक होईल हे आता आपल्याला कळलेलं आहे. तसं आपलं सुद्धा आहे बरं का. आता याचा कोळसा केला का नाही 50 वर्ष, 15 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष झाला ना कोळसा, विसरून जा. पण आतापासून तरी या देहाचं काय करा, चंदन करा, सोनं करा, नाहीतर परत काही देहाचं खरं नाही. म्हणून वारंवार विनंती करत जनाबाई महाराज म्हणतात की जन्माला आल्यानंतर मनुष्यानं काय करावं. जन्मा येऊनी या देखा देखा, जन्मा येऊनी या देखा, जन्मा येऊनी या देखा, जन्मा येऊनी जन्मायोनी याद, जन्मायोनी याद,
करा देहाचे सार्थक। मग सार्थक करायला काय करावं लागेल? वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक। या वाचाने देवाचं नाव घेतलं तर देहाचं सार्थक होईल का नाही? अहो सार्थक काय? या संसारूपी भवसागरातून तू तारून ये, पण आपल्याला त्याचं नाव घेता आलं पाहिजे। पण ही वाचा अशी आहे बाबा, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, पण देवाचं नाव घेणार नाही, देवाचं नाव तोंडात नाही येणार। शेजारीने असं केलं, ह्याने तसं केलं, त्याने हे केलं, याने ते केलं। फक्त आपण या वाचेने दुसऱ्यांचंच नाव घेत बसतो आणि दुसऱ्यांनाच काही ना काही बोलत असतो। या मुखानं कधीतरी देवाचं नाव घ्या। मला ना इकडच्या पेक्षा इकडं सांग वाटतं, कारण की इकडं ठीक आहे, दोन शब्द बोलतील पण तिसऱ्या शब्दाला ग बसते। यांना सांगितलं की 2 मिनिटांनी अजून चालू आहे, कारण यांचा नाद करून जमतोय। लाडक्या बहिणी आहेत ह्या, कोणाचा पण नाद करायचा, पण लाडक्या बहिणीचा ते विषयच वेगळा आहे। पण कळत नाही आपल्याला बरं का, कारण 2 तास कीर्तन म्हणायचं म्हटलं, बोलायचं म्हटलं, भजन ऐकायचं म्हटलं, या मुखाने भजन गायचं म्हटलं की नाकी नऊ येतं आपल्या। 2 तास कीर्तन सुद्धा बसू वाटत नाही, पण 2 तास शेजारी सोबत गप्पा चांगल्या मारू वाटतात, हे का नाही? मग कसं देहाचं सार्थक होणार आहे आपल्या? नाही होणार सार्थक। त्याच्याकरता देवाचं नावच घ्यावं लागेल। का माहिती का नाव? तरणे तरती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा। नामाचं, भगवंताचं नाम असं आहे जे सगळ्यातनं आपल्याला तारून नेतं। विश्वामध्ये एक मात्र भगवंताचं नाम असं आहे, आणि म्हणून भगवंताचं नाम जर घेतलं तर स्वतः जगाचा मालक तारतो, पण त्याच्याकरता आपण त्याचं नाम घेतलं पाहिजे। हेच भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात काय? देशामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसा। आणि बाबा मी तुम्हाला तारेल खरं, तर तुम्ही माझ्याकडे या, माझं नाव घ्या, तरच तारणार आहेत। म्हणून भगवंताचं नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून सांगतात। नवे नवे तेच भगवंताचं नाम आपल्याला घ्यायचंय। वाचे नाम विठ्ठला, सर्वांनी पुढे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे। कारण ऐसा नामाचा महिमा थोर आहे बाबा। अमुखात नाव आलं देहाचं कल्याणच झालं। एकदा नाव येऊ द्या, एकदा पण नाव आलं पाहिजे। ते नाव ऐशी साथ ऐशी साथ
हाती मोक्ष, हातातच मोक्ष आहे आपल्या. आणि आपण मोक्ष शोधायला काशीला जातोय, बद्रीनाथला जातोय, केदारला जातोय, इकडे तिकडे जाऊन येतोय. पण काही उपयोग नाही. हातातच आहे सगळं. हातात म्हणजे हे हातात टाळी वाजवली तर घडतंय, मुखानं देवाचं भजन केलं तर घडतंय, पण नको ते येतं, बाकीचं जमत नाही. म्हणून अंतःकरणापासून ज्याला वाटतं खरंच या देहाचं सोनं व्हावं त्याने देवाचं नाम धरावं. कारण जो नामाला धरतो देव त्याला धरतो, जो नामाला धरतो देव त्याला. आणि एकदा का आपण नामाला धरलं, मामाला नाही, नामाला धरलं, आपण नामाला धरलं की बघा आपली काया पण वेगळी होऊन जाते बरं का. आणि आपली काया कशी होती माहिती, जर आपण नामाला धरलं तर आपली काया ना नव्या नवरीसारखी होते. कशी? नव्या नवरीसारखी. नाही माहित तुम्हाला? नाही माहित? चला मी सांगते, मी कशाला आली. बाकीच त्यासाठी घेतलं, सांगावंच लागणार आहे. अवस्था जर आपण नामामध्ये स्वतःला वाहून घेतलं ना, मग बघा नव्या नवरीचा भाव कसा असतो. नवी नवरी कशी असते बघा, सुरुवातीला ती काय म्हणते माहितीये का, सुरुवातीला तिला विचारलं कोणाचं आहे तुम्ही, ती काय सांगते, मी त्यांची. कशी म्हणते ती, मी त्यांची, मी ना त्यांचे, त्यांची. त्यांची म्हणजे कुणाची? कुणाची? महाराजाची नाही, ती तिच्या नवऱ्याला म्हणते. बरोबर, ती नाव घेत नाही. जशा अगोदरच्या बायका नाव घेतच नव्हत्या बर का. अगोदरच्या बायका होय वो, आहो जी अशा म्हणायच्या. आताच्या डायरेक्ट ए राहुल ये जेवायला, जेव वाटलं जेव नाही. आता असं झालंय बाबा, काय सांगायचं. अरे दुरवाला आता. पण ती नवरी काय म्हणते, मी त्यांचे. नुकतं लग्न झालंय ती नवरी, आता लग्नाला 4-2 वर्ष झाली की परत काय म्हणते, ते माझे. 4-2 वर्षानंतर काय म्हणते, ते माझे. आता सगळं जुनं झालं, 20 वर्ष झाली की आता सगळं जुनं झालं की आता काय म्हणते, एखादं विचारायला गेलं म्हणे मावशी दादांना बोलवा, बाबांना बोलवा, आबांना बोलवा, त्यांना बोलवा, नानांना बोलवा, काम आहे जरा त्यांच्याकडं. म्हणे काय काम आहे, म्हणजे त्यांच्याकडे काम आहे. अरे मला सांग, नाही त्यांच्याकडे काम आहे. अरे मला सांग, नाही मला त्यांना सांगायचंय. अरे हो त्यांना सांगितलं काय, मला सांगितलं काय, ते मी काय वेगळे आहेत का, आम्ही एकच आहे, मला सांग. आता काय म्हणते, आम्ही एकच आहे, मला सांगा म्हणते. बरोबर. आता बघा पहिल्यांदा काय म्हणत होती, मी त्यांचे. नंतर काय म्हणायला लागली, ते माझे आहेत. आणि सगळं जुनं झालं की परत काय म्हणायला लागली, आम्ही दोघं वेगळे नाही. तसं तुमचं आमचं सुद्धा नामात तुम्ही आम्ही असं वाहून घेतलं पाहिजे. आपली अवस्था अशी झाली पाहिजे. जेव्हा आपण थोडस भगवंताचं नाम घ्यायला लागेल का नाही, तेव्हा आपली काया आपल्याला म्हणेल आपण त्याचा आहे, आपण त्याचा आहे. आणि नंतर पूर्णपणे त्याच्यामध्ये वाहून घेतलं की नाम जरा आपल्या नसानसात भिनायला लागलं की परत आपण म्हणेल नाही 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 तो माझा आहे. पहिल्यांदा मी त्याचा आहे, नंतर तो माझा आहे. आणि पूर्ण नाम सगळ्या अंगात भिनलं, नामाने आपल्याला व्यापून टाकलं, नाम आपल्यामध्ये रममान झालं, आपण नामामध्ये रममान झालो की मग मात्र सगळ्याचा विसर पडला. तो माझा, मी त्याचा आहे अजिबात नाही. मग मात्र आपली काया म्हणायला लागली, ते आणि मी काय वेगळे का, आम्ही एकच आहे. मग आपली काया काय म्हणते माहिती का, अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे, मीच एक आहे, आम्हीच ते आहे, तेच मी आहे, एकच झालो आम्ही. काम हे नाम आहे. नाम आपल्याला देवत्व प्राप्त करतं. कारण देव होईन जे म्हणती ते देवाची होती, त्याच्याकरता त्याला तसं नाव घ्यावं लागतं. बरं नावच का घ्यायचं, नावच का घ्यायचं, तर नामाने सगळं जातं बाबा. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाम आहे, सगळ्यात श्रेष्ठ. का माहिती, सगळ्यात श्रेष्ठ तर आहे पण सगळ्यात मोठं सुद्धा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पूजे गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. म्हणून ज्ञानदेव पुसे निवृत्तीची
चाड गगनाहुनी वाढ नाम आहे सगळ्यात श्रेष्ठ नाम आहे. आणि नामानं होतं काय माहिती का फळे भूत बाधा बेने ते म्हणून नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे बरं का. एवढंच काय जर ते नाम तुम्ही आम्ही नाही धरले सार्थक तर होणार नाही. पण ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याच्याकरता माझे नाथ बाबा सांगतात नामाविनमुख सर्पाचे ते वीर जीवा नवे काळ सर्पाये. मग आता एवढं नामाचं महत्व सांगितलं मग असा एखादाच क्वचित असेल एवढं सांगून सुद्धा म्हणणार हे काय करायचंय बरं का असं म्हणून जमणार नाही. ज्याला वाटतं नामाचं आपल्या देहाचं सार्थक करावं त्याने नामाला धरावं. याच्याकरता सुंदर असं सर्वांनी भजन करूया. हाताने टाळी मुखानं नाम विठोबार उमा विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी